टॉप 18 प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा. मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खड्ड्यांमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढली. महिन्याभरात 2642 तक्रारी. मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्यामुळे उकाडा पुन्हा वाढला. पुढील काही दिवस पावसाची उघडीप असल्यामुळे उकाडा कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा वेगाने सक्रिय होणार, हवामान खात्याने दिला अंदाज. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फुल, अनेक रेल्वे गाड्यांमधील वेटिंग लिस्ट संपली. दर्शनासाठी गावी जाण्याबाबत प्रश्नचिन्ह. अयोध्येत भाविकांची संख्या घटली. देणगी चोरीच्या घटनेनंतर दर दिवशी फक्त 60,000च्या सुमारास भाविक दर्शनासाठी येत असल्याची माहिती. साताऱ्याच्या लोणंदमध्ये पालखी स्वागताची जय्यत तयारी. येत्या 15 जुलैला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल होणार. मंत्री मकरंद पाटलांकडून पाहणी. जळगावात नाल्यातून वाहणाऱ्या दूषित पाण्याचा शेतकऱ्यांना फटका. सांडपाण्यासोबत पिशव्या आणि कचरा शेतात साठल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. अमरावतीतील चिखलदरा भागातील एकमेव सरकारी शाळेची दुरावस्था. चक्क विश्रामगृहात शाळा भरवण्याची वेळ. जालन्यातील गोलापांगरीत बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक. सोयाबीन उगवलं नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. ब्रेक्स इंडिया अधिकाऱ्यांनी दिली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट. 20 पेक्षा अधिक वाहनांद्वारे सफारीचं आयोजन. वन्यजीवांचं दर्शन झाल्याने आनंदाचं वातावरण. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. आजच्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचं ग्रहण लागलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड जेजुरी मार्गावरील दिवेघाट परिसरातून मार्गस्थ होत असतानाच ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते. नांदेडच्या लोहा या ठिकाणी रंगनाथ महाराज पोखर बसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज या ठिकाणी दिंडीतील महिला वारकरी यांच्यामध्ये अपघात झालाय. त्यानंतर 5व्या मिनिटाला डॉक्टर सासवड राहतात, 5व्या मिनिटाला सर आले. आता जो काही त्याच्यामध्ये रुग्णांना आता सांगितलेलं आहे की बाबा पुढे हलवायला लागेल वगैरे, ते फक्त कशामुळे आहे की बाबा त्याच्यामध्ये जर क्रिटिकलपणा असेल ऑर्थोपेडिकचा त्याच्यामुळे पुढे हलवायला. तरी पण डॉक्टरने सांगितले, त्यांच्या पॅनलवरती जी टीम आहे डॉक्टर लोकांची जी पुण्यातून मुंबईवरून येते, आज सासवडला पालखी सासवडवरून जेजुरीला निघालेली आहे. आज कुणी जरी यायचं म्हणलं तरी ट्रॅफिक लागणार मॅडम. जायचं म्हटलं तेवढं आपल्याला 4-5 वाजेपर्यंत चित्र क्लिअर होईल की बाबा कुठले डॉक्टर कुठपर्यंत, कोण घाटापर्यंत आलंय, कोण सासवडपर्यंत आलंय, तर आपण इथंच उपचार देऊ सर. जेजुरीमध्ये आम्ही तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुमच्या कुठलाही पेशंट इथून हलवायला लागणार नाही. तुम्हाला सर्वतोपरी इथंच जे काही शक्य 99% जेजुरीमध्येच. आणि समजा तशी जरी परिस्थिती आली तर माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेब यांच्याशी बोलून आपण इथून आता माघारी वळणं अवघड आहे, त्यापेक्षा आपण एक तर बारामतीचा ऑप्शन घेऊ शकतो. 4-5 दिवस पण थांबलो. जबाबदारी आमची, जबाबदारी नाही म्हणतात आता. नाहीये कुठल्याही प्रकारचं असं काही बोललेलं नाहीये. कसं होतं की काही गोष्टी त्यावेळेस गोल्डन आवर फार महत्वाचा असतो.
हे पहा मामा, आपल्या पेशंटच्या दृष्टिकोनातून काही गोल्डन आवर्स फार महत्वाचे असतात. त्या ठिकाणी ते अत्यावक अवस्थेतील चिकित्सा मिळणं फार इम्पॉर्टंट असतं. आल्यानंतर ते सगळ्या ट्रीटमेंट चाललेल्या आहेतच, परंतु ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची जर कमतरता असेल तर असे कुठलंही हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी तो निर्णय हे घेत असतं. जसं पेशंटची तुम्हाला प्रकृती कळेल, मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये मी स्वतः येऊन परत मीडियाच्या समोर या सगळ्या गोष्टी आम्ही सगळेजण तुम्हाला सगळी व्यवस्थित घ्या. हो तिथे अजिबात काळजी करू नका. डॉक्टर आणि मार्तंड देवस्थानची टीम या ठिकाणी आहे, नगरपालिका आहे. सरकारपासून नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत, विश्वस्त प्रमुख विश्वस्त देवस्थानचे या ठिकाणी आहेत. स्वतः आल्यापासून घटना घडल्या त्या 5व्या मिनिटाला मी इथं होतो आणि मी स्वतः बाबांच्या बरोबर आहे. त्यांना सांगितलं कुठल्याही खर्चाची काळजी करू नका. स्वतः आम्ही या ठिकाणी होतो, मी स्वतः घरी होतो. डॉक्टरांचे जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवस्थान, डॉक्टरांची टीम असेल मला एक तातडीची. मीडियाला एक विनंती करायची, आम्हाला एक थोडा वेळ द्या. मला परत एकदा patient सर्व बघणं आम्हाला क्रमप्राप्त ठरेल. सर्वप्रथम आता आम्हाला थोडा वेळ द्या. आम्हाला सगळ्या चालेल गोष्टी चालेल, पुन्हा तुम्ही एकदा वेळ घ्या. बघणं. आमचं फक्त एकच म्हणणं होतं की ते इमर्जन्सी नाही, मध्ये नाही, तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, आम्ही तुम्हाला स्वतः येऊन सांगू. आम्हाला पूर्णपणे धन्यवाद धन्यवाद हा ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. मामा आहे ना? ठीक आहे. मामा सर आहेत आता. हा? ठीक आहे. तर आपण बघतो आज सकाळी हा अपघात घडला. यात 3 महिलांचा वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि अजून काही लोक ही जखमी असल्याची माहिती त्यांच्यावरती जेजुरी या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या. त्यांनी या ठिकाणी पाहणी केली, वारकऱ्यांची विचारपूस केलेली आहे. दरम्यान 3 महिला वारकऱ्यांचा यात मृत्यू झालेला आणि 4 जण यात जखमी झालेले आहेत. सुनेत्रा पवारांनी यानंतर या ठिकाणी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केलेली आहे. ट्रकची धडक बसली त्यामुळे हा अपघात झाला. 2 दृश्य आपण बघतो. एकीकडे ज्या ट्रकने हा अपघात झाला तो ट्रक आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, तर दुसरीकडे जखमींवरती ज्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आलेल्या होत्या. जखमींची त्यांनी विचारपूस केलेली आहे. यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 4 वारकरी यात जखमी झाल्याची माहिती आहे. महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे, तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे. या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे. ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत. जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी. 2 जण काही आयसीयू मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत. त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे, म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत. त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत. तर पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचं ग्रहण लागलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड आणि जेजुरी मार्गावरील दिवेघाट परिसरातून मार्गस्थ होत होती आणि त्याच वेळेला ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिलेली आहे. या भीषण अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते. नांदेडच्या लोहा या ठिकाणची रंगनाथ महाराज, पोखर बिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज या ठिकाणी दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झालेला आहे. अपघात स्थळाची काही दृश्य समोर येत आहेत. ज्या ट्रकमुळे अपघात झाला तो ट्रक आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि 4 वारकरी यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते. सध्या जखमींना तातडीने जेजुरी इथल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे आणि पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरलेली आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि पुढील तपशील आता पोलिसांच्या तपासानंतर समोर येणार आहे. मात्र या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 4 वारकरी हे गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे. जेजुरीजवळ वारकऱ्यांना ही ट्रकची धडक बसली. तातडीने या जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 4 वारकरी हे गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे.
सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेले होते, ज्या ठिकाणी या वारकऱ्यांवरती उपचार सुरू आहेत त्यांची त्यांनी विचारपूस केली. तातडीने उपचार या वारकऱ्यांवरती सुरू करण्यात आलेले आहेत. जेजुरीजवळ अपघात झालेला आणि जेजुरीजवळ ट्रकची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आणि या ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि या अपघातात 4 वारकरी हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. जेजुरीतल्या रुग्णालयात सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि गंभीररित्या जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते. आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. प्रियंका, अतिशय दुर्दैवी अपघात म्हणावा लागेल. जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार कसे सुरू आहेत, त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? निश्चितच अमित, सासवड जेजुरी मार्गावर हा गंभीर अपघात झालेला आहे आणि त्यानंतर इथे आनंदी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जखमींना आणण्यात आलेलं आहे. आत्ताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार इथे येऊन गेल्या, जखमींची विचारपूस करून गेल्या आणि त्यांनी दिलेल्या अधिकृत आकड्यानुसार म्हणजे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की 3 महिला वारकरी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अनेक महिला वारकरी ज्या आहेत त्या जखमी आहेत. आपण आत्ताच ज्या जखमी आहेत त्यांच्या पतीशी आपण बोललेलो आहोत. न्यूज 18 मराठीशी त्यांनी बातचीत केली आहे आणि त्यांनी हेच सांगितलं की किती गंभीर जखमा त्यांना झालेल्या आहेत. या सगळ्यांमध्ये आम्ही एक मोठी बातमी अशी आहे की त्या बाबांना एक हॉस्पिटलचं एक प्रिस्क्रिप्शन देण्यात आलं. आपल्याकडे ते व्हिज्युअल सुद्धा आहेत. त्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिण्यात आलं की या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला घेऊन जा, त्या महिला वारकऱ्याला, आणि अँब्युलन्स बोलवा आणि तुम्हीच घेऊन जा, अशा पद्धतीचं ते प्रिस्क्रिप्शन होतं. त्यानंतर आपण इथे हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाब विचारला आणि न्यूज 18 मराठीशी बोलताना तिथल्या एका नर्सनी सांगितलं, मी त्यांनाच विचारलं मी सांगण्यापेक्षा की या प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिलेलं आहे, आणि तिनेच सांगितलं की एका हॉस्पिटलवरून दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्यासाठी त्या प्रिस्क्रिप्शनवर तसं लिहिलेलं आहे. आता आपण ज्या जखमी महिला आहेत त्यांच्या पतीशी बोललो. ते म्हणाले अशी कुठलीही मागणी आम्ही केली नव्हती की आम्हाला त्यांना घरी न्यायचंय, कारण आम्ही गावाकडचे आहोत, आम्ही कुठे नेणार. इतक्या जखमा झालेल्या आहेत त्या महिला वारकऱ्याला की इथून कुठेतरी दुसरीकडे हलवणं शक्य नाहीये. जेजुरी सासवड मार्ग पूर्णपणे जाम झालेला आहे, पालखी इकडे येणार आहे जेजुरीकडे म्हणून, त्यामुळे इथले हालचाल करणं शक्य नाहीये. त्यामुळे या संदर्भात आपण हॉस्पिटलचे जे डायरेक्टर आहेत त्यांना सुद्धा जाब विचारला आणि त्यांनी उत्तर देताना सांगितलंय की असं कुठलंही आमच्याकडून सांगण्यात आलेलं नाहीये. प्रिस्क्रिप्शन बद्दल जेव्हा विचारलं तेव्हा सुद्धा ते म्हणालेत की नाही असं काही नाहीये, असं काही नाहीये. सारवासारव त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण जबाबदारी या महिला वारकऱ्याची घेतली आणि त्यांनी सांगितलं की कुठेही जायची गरज नाहीये, आम्ही त्यांचे सगळे उपचार इथे करू. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा हेच सांगितलं की शासनाच्या GR नुसार जे मृत्युमुखी झालेत त्यांना 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे त्यांच्या कुटुंबियांना, आणि जे जखमी झालेत त्यांचे सगळे उपचार हे सरकारकडून करण्यात येतील, त्याचा सगळा खर्च सरकार देईल. मग त्यानंतर सुद्धा इथे नातेवाईकांना का त्रास दिला जातोय हा प्रश्न आपण उपस्थित केलेला होता आणि त्यावर उत्तर देताना आता या सगळ्यांचे म्हणणं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि उपचार इथेच होणार आहे याची खात्री दिली आहे. आपण इथल्या नगराध्यक्षांशी सुद्धा बोललो आहे. नगराध्यक्ष म्हणालेत बोलताना की मी जबाबदारी घेतो, आम्ही जबाबदारी घेतो आणि जे इथे जखमी आहेत त्यांचे उपचार इथेच होणार, त्यांना कुठेही हलवलं जाणार नाही, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. मात्र मग ती प्रिस्क्रिप्शन का देण्यात आली? इतक्या घाईघाईमध्ये अँब्युलन्स कुठून हे वारकरी बुक करणार होते? ते आलेले सांगलीवरून, ते या गावात जेजुरीमध्ये आलेले आहेत. जेजुरीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी प्रवास केला असता आता रुग्णालयाकडे, असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. मात्र एक दिलासादायक गोष्ट आहे की इथेच आता उपचार करण्यात येणार आहेत. आणखी एक गोष्ट यामध्ये आहे की जेव्हा आम्ही प्रत्यक्षदर्शींशी बोललो, ज्या दिंडीच्या लोकांचा अपघात झालाय त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलेलं आहे की 4 महिला मृत्युमुखी पडल्यात. बरोबर, 4 महिला पडलेल्या आहेत मृत्युमुखी. मात्र अधिकृत आकडा अजूनही 3 सांगण्यात येतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा 3 महिला मृत्युमुखी पडल्या अशीच माहिती दिली आहे. त्यामुळे 4थ्या महिलेची अजून ओळख पटली नसेल किंवा काहीतरी अधिकृत माहिती यायची राहिली असेल म्हणून आधी तो आकडा पूर्ण समोर आलेला नाहीये. पण आणखी मृतांचा आकडा अर्थात वाढू शकतो अशी सुद्धा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता आपण मिळालेल्या माहितीनुसार 4 महिला या मृत्युमुखी पडल्याचं हे लोक सांगतात. अधिकृत 3चा आकडा आहे. या संदर्भात सगळे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. निश्चित. आणि प्रियंका, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.